नमस्कार. काल आपली चर्चा झाली की 10वी नंतर शाखा निवड करताना कुठल्या 5-6 गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ती चर्चा झाल्यानंतर आता काही पालक थोडेसे कन्फ्यूज झालेले आहेत. काही पालकांनी कॉन्टॅक्ट पण करायचा प्रयत्न केली की नक्की आम्ही पुढे आमच्या पाल्याच्या भविष्याच्या दृष्टीने काय निवडू, किंवा माझ्या मुलाला सायन्सलाच जायचं आहे किंवा त्याला इतर ठिकाणीच जायचं आहे, किंवा भरपूर गोष्टी ऐकायला मिळतात, बघायला मिळतात. त्यामध्ये दोघांनी मिळून निर्णय घेण्यापेक्षा पाल्याला स्वातंत्र्य द्या, पण याचाही विचार करा की पाल्याला अजून आपले 18 वर्ष पूर्ण झालेली नाही आहेत. त्यामुळे त्याला स्वतःबद्दल निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये बिल्डअप झालेली आहे का. ती जर पूर्णपणे असेल तर तुम्ही त्याला स्वातंत्र्य द्या आणि त्याला निर्णय घेऊ दे. पण याच्यामध्ये पालक आणि विद्यार्थी या दोघांचा समन्वय असणं फार गरजेचं आहे. तरच कालांतराने त्याचं शैक्षणिक आयुष्य तुम्ही वाढवण्यास त्याला मदत करू शकता. की शिकलंच कीच पुढे भविष्य आहे का, तर नाही आहे. पण भविष्यामध्ये पुढे जात असताना आपल्याला शिक्षण गरजेचं आहे म्हणून शिकायचं आहे. कारण तुमच्या नशिबात असलेला पैसा, नशीब इन तसेच आपण जे कष्ट करणार आहोत, आणि तुम्ही घेतलेली डिग्री याचा जवळपासचा काही संबंध नसतो. मग शिक्षण कशासाठी हवं की त्याच्यामध्ये 4 गोष्टी, थोडंसं नॉलेज, काही टेक्निकल, काही स्किलफुल असेल ते आपल्याला शिकायला मिळतं. त्याच्यासाठी आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे आणि काहीतरी आपण वेगळं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग ते व्यावसायिक असू दे किंवा शिक्षणाच्या बाबतीत असू दे, याच्यासाठी आपण शिक्षण घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आता साधारणतः काल मी सांगितलं की पर्सेंटेजच्या आधारे तुम्ही अजिबात शाखा निवडू नका, त्याने हासिल तुम्हाला काही होणार नाही आहे. तर त्याच्यावर एक दुसरा सोल्युशनचा चॉईस आहे तुमच्याकडे की स्टुडंट इंटेलिजन्स आणि ॲप्टिट्यूड टेस्ट तुम्ही आपल्या पाल्याची करून घ्या. त्याला किती पर्सेंटेज मिळाले त्याच्यापेक्षा त्याला ॲक्च्युअलमध्ये त्याची अंडरस्टँडिंग लेवल किती अनलॉक झालेली आहे, म्हणजे आपण ज्याला निर्णय घेण्याची क्षमता म्हणू शकतो, डिसिजन मेकिंग, किंवा एखादी गोष्ट त्याला किती वेळा शिकवल्यावर कळते, या बाबतीत विचार करूनच आपल्याला पुढे जायचं आहे. तर त्या गोष्टी फार इझी होतील. कारण काही जर म्हणत असतील की 60वर तो झेपवेल, ह्या झेपवायच्या गोष्टी नाही आहेत. प्रॅक्टिकलमध्ये वाटणं आपल्याला वेगळं आहे की माझ्या काकांनी सल्ला दिली, ह्यानी दिली. आता जसं जसं पुढे डिकेड पुढे जाणार आहे तसे तसे विषय बदलत जाणार आहेत. नवीन एज्युकेशन पॉलिसी होते की नक्की काय निवडायचं आहे. याच्यामध्ये त्याला आपल्याला जास्त सोयीस्कर ताणतणाव न घेता शिक्षण कुठलं देता येईल या बाबतीत आपण जास्त प्रयत्न करूया. तर त्या पाल्याच्या दृष्टीने फार ते चांगलं राहील. आता आपण एक एक शाखेचा विचार करूया की कुठली शाखा निवडल्यानंतर कुठल्या शाखेला स्कोप आहे. तसं म्हटलं तर पाल्याची आवड असेल तर तुम्हाला सगळ्या शाखांमध्ये तेवढाच बॅलन्स स्कोप आहे. अशी कुठलीही शाखा नाही आहे की इथेच गेलात तर तुमचं भलं होईल, हे कुठेतरी बिंबवलं जातं. पण खर्चाच्या दृष्टीने म्हणाल तर सायन्स शाखेला सगळ्यात जास्त खर्च तुम्हाला येणार आहे. बरं, त्याच्यामध्ये अपेक्षित फळ मिळाल्याची गॅरंटी नाही आपल्याला कुठल्याही प्रकारची. कारण पाल्याचं 90-95% तुम्ही त्याची अंडरस्टँडिंग लेवल ठरवणार असाल तर ती नसणार आहे. ती ॲक्च्युली तुम्हाला पर्सेंटेज मी जसं अगोदरच्या याच्यामध्ये सांगितलं ती कमी होत जाणार, ती वाढणार नाही आहे. मग त्याच्यापुढे शैक्षणिक आयुष्य किती आपण वाढवू शकतो किंवा किती लेवल हे करू शकतो. मग पुढे फार मुलं डिग्री घेतात की BSc, MSc, केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी हे ओळखीचे विषय नाही आहेत आपल्यासाठी, की 8वी 9वी 10वीला साईन कॉस थिटाच आपल्याला कळलेलं नाही. तर या गोष्टी आपण किती झेपावणार आहोत, त्या मुलांवर आपण किती लादणार आहोत, हा विचार पहिल्यांदा करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करू शकतो, असा विषय आहे. तर साधारणतः 95% किंवा त्यापेक्षा अधिक जी मुलं आहेत त्यांनी स्टुडंट इंटेलिजन्स आणि ॲप्टिट्यूड टेस्ट द्या. जवळच्या नजीकच्या सेंटरला किंवा कॉन्टॅक्ट करा. मी काल कॉन्टॅक्ट नंबर दिलेला होता. आपल्याकडेही त्याचे पेपर्स अवेलेबल असतात किंवा अगोदर अपॉइंटमेंट घेऊन आपण ती परीक्षा देऊ शकतो की आपल्या मुलाला खरंच 10वीमध्ये किती कळलं आहे. का तो अजून मेंदूने 8वीतच आहे, 9वीतच आहे. 10वीमध्ये त्याला कदाचित 60-90% मिळाले असतील, पण पर्सेंटेज मिळण्याला काही रट्टा मारून पण मिळतात. प्रॅक्टिकली त्याला नॉलेज आलं आहे का, या बाबतीत पालकांनी ठामपणे विचार करणं किंवा त्याची माहिती करून घेणं फार गरजेचं आहे. पण हल्ली सगळ्यात जास्त खर्च म्हणाल तुम्ही तर तो शैक्षणिक होतो आहे, पण त्याचा रिझल्ट किंवा आउटपुट पाल्यानं मिळत नाही. पण जो तो आपला धंदा बघतो आहे की ठीक आहे तुम्ही या शाखेत जा, मला काय पैसे मिळाल्याशी मतलब आहे, त्या विषयाचं मार्केटिंग आजकाल चालू आहे. तर सायन्स घेणाऱ्यांचं मुख्य उद्दिष्ट हेच असतं की मला डॉक्टर, मेडिकल क्षेत्रात जायचं आहे, आयदर इंजिनिअरिंग, आयदर आर्किटेक्चर, भरपूर आहेत. कोर सायन्स आहे, त्याच्यामध्ये BSc करू शकता तुम्ही, किंवा पॅरामेडिकल सेक्टर आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला भविष्यात चांगल्या संधी आहेत. पण याच्यामध्ये 4 वर्ष शैक्षणिक शिक्षण मला झेपणार आहे का, माझी आर्थिक बाजू तेवढी स्ट्रॉंग आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे. किंवा आर्थिक आपण काही करून मॅनेज करू, पण त्याला तो परतावा मिळणार आहे का. मग BSc MSc करून जर बँकिंग सेक्टरमध्ये तुम्हाला यायचं असेल तर ते मूळ बँकिंग सेक्टर आहे, अंडर कॉमर्सच येणार आहे, बरोबर आहे. पण सायन्समध्ये हे झाले फायदे. तर तोटे काय आहेत. आता समजा उद्या तुम्ही मेडिकलची डिग्री घेतली, मेडिकलला तुम्ही गेलात, पण डॉक्टर इंजिनिअरचं काम करू शकतो का, तर नाही करू शकत त्या हिशोबात.
आणि व्यावसायिक शिक्षणाचं कसं आहे की त्याला असं काही लिमिट नाही आहे या क्षेत्रामध्ये. सायन्समध्ये काय होतं की माणूस आपलं काम शिफ्ट नाही करू शकत. शिफ्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉमर्सच्या एखाद्या विद्यार्थ्याकडे तो BCom आहे म्हटल्यावर तो 8-10 फील्डमध्ये सहज काम करू शकतो. 150पेक्षा जास्त फील्डमध्ये तो काम करू शकतो. बँकिंग शिकला आहे पण त्याला इन्शुरन्सचा पण अभ्यास होता, त्याला ऑडिटचा पण होता, त्याला अकाउंटिंगचा पण होता, आयदर त्याला कॉमर्समध्ये मॅनेजमेंट होतं, भरपूर गोष्टी असणार आहेत. तसं सायन्समध्ये नसणार आहे. त्या पर्टिक्युलर फील्डवरचंच त्याला अभ्यास करून त्याला ते झेपवायला लागणार आहे. याबद्दल माहिती घेणं फार गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही त्याचं शैक्षणिक भविष्य नक्कीच धोक्यात टाकू शकता. ते जर टाकायचं नसेल की सगळंच संपलं का तर अजिबात नाही आहे, पण आपल्याला जेवढी कंट्रोलेबल जेवढ्या गोष्टी आहेत त्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. आता सायन्समधील आपण 4 गोष्टींची चर्चा केली. पहिल्यांदा तुम्ही स्टुडंट इंटेलिजन्स आणि ॲप्टिट्यूड टेस्ट करून घ्या. ती आपल्या जास्त हिताचं राहील की नक्की त्या पाल्याला किती कळलं आहे इयत्ता 10वीमध्ये. त्यानंतर 4 फील्डबद्दल आपण बोललो. तर विषय राहील जर शिकायचंच असेल तर शिकतोय कशासाठी आपण, तर भरपूर जण सांगतात नाही नॉलेज वगैरे वगैरे. अरे मरेपर्यंत आपल्याला नॉलेज घ्यायचंच आहे, त्याचा काही विषय नाही आहे. एंड ऑफ द डे मला आपल्याला पैसा कमवायचा आहे. मग सगळ्यात जास्त पैसा कशामध्ये आहे हे जर तुम्ही कॉमन उत्तर बघितलं तर तो कॉमर्समध्येच आहे. हे तुम्हाला मान्य करावं लागेल, तुम्ही कुठल्याही फील्डमधले असा त्याच्यामध्ये. तर का आता तुम्ही श्रीमंतांची लिस्ट गुगलवर पण तुम्ही करू शकता सर. सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये व्यावसायिक आणि व्यावसायिक शिक्षण सगळ्यात जास्त कुठे मिळतं तर कॉमर्समध्ये मिळतं, कारण त्याच्यामध्ये मॅनेजमेंट आहे, भरपूर सेक्टर आहेत त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये तुम्ही एफर्ट घेऊ शकता. आता मी येतो आहे 10वी नंतर पुढे कॉमर्सला मी ॲडमिशन घेतली तर पुढे काय साधारणतः 5-6 गोष्टी मी सांगणार आहे. कॉमर्समध्ये 156पेक्षा जास्त फील्ड आपल्याला ओपन होतात कॉमर्सची डिग्री निवडल्यानंतर. बरं याच्यामध्ये एक आहे अभ्यासाचा ताण कमी आहे. बेसिक 4 गोष्टी आपल्याला यायला पाहिजेत की ज्या आपल्याला 1ली ते 7वी म्हणा बेसिक होत्या मराठी शाळेमध्ये किंवा पुढे त्याचं शिक्षण त्याने हायस्कूलला घेतलं नसेल तिथे. त्यामध्ये एक गोष्ट आहे कॉमर्समध्ये घेतल्यानंतर काही ठिकाणी काही कॉलेजला 11वीला इंग्लिश मिडियम कंपल्सरी आहे, तो त्या कॉलेजचा विषय आहे. त्यानंतर मग 12वीला मुलं 11वीला इंग्लिश होतं ना मग 12वीला पण इंग्लिशच ठेवू का, तर असं नाही आहे विषय. भाषा हे फक्त व्यक्त होण्याचं साधन आहे. कुठल्या माध्यमामध्ये माझ्या पाल्याला जास्त मार्क मिळणार आहेत ते माध्यम निवडणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये पालकांचा रोल इम्पॉर्टंट आहे. जर मी इंग्लिश निवडलं आहे आणि मला इंग्लिशमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करता येत नसेल तर ते माध्यम निवडणं चुकीचं आहे त्या हिशोबात. आणि त्यांनी 2 गोष्टी होणार आहेत की त्याची भविष्यातील जी अभ्यासाची प्रगती आहे हिला कुठेतरी पूर्णविराम मिळू शकतो, तो आपल्याला द्यायचा नाही आहे त्या हिशोबात. की जसं मी मगाशी सायन्सचं सांगितलं की यामध्ये ज्याला सायन्स शाळेत नावडीचा विषय आहे त्याला तो आवडत नाही आहे, तो कसा सायन्समध्ये टॉप 5मध्ये सायन्स काउंट न होता त्याला 90%पेक्षा जास्त मार्क आहेत, तो म्हणतो मी सायन्सला जाणार आहे, तर ते योग्य नाही आहे. कारण तो ज्या विषयापासून पळायला बघतो आहे त्या क्षेत्रामध्ये तो एंटर करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर ते प्रॅक्टिकली आवड आणि त्यांनी निवडलेलं करिअर हा परस्पर विरोधाभास असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याला शक्यता नाहीच की पर्सेंटेज 100% खाली येणार आहेत. ते तुम्ही 2 वर्षांनी चेक करू शकता, काय त्याच्यामध्ये काही विषय नाही आहे. तर आपली चर्चा चालू आहे कॉमर्सची. साधारणतः त्याला BComचं सेक्टर ओपन होईल की एखादी व्यवस्थित डिग्री असावी. डिग्री कशासाठी की डिग्री मिळाली की नोकरी मिळणार आहे का, नाही. डिग्रीचा आणि नोकरीचा काही संबंध नाही आहे. की डिग्री याच्यासाठी पाहिजे की मला व्यावसायिक नॉलेज जास्तीत जास्त घेणं गरजेचं आहे वयाच्या 24व्या वर्षापर्यंत मॅक्झिमम. कारण साधारणतः आपल्याकडे एक पिरियड आहे की तुम्ही 18 वर्षापर्यंत 12वी होईपर्यंत एल कंप्लीट करा. एल फॉर लर्निंग आहे, जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करा, मग ते कुणाकडनंही असेल. त्यानंतर 24पर्यंत तुम्हाला वर्किंग करायचं आहे प्लस तुम्हाला लर्निंग करायचं आहे की शिकताना पैसे कमवायचेत. 24पर्यंत भले ते 5,000 2,000 जेवढे काय मिळतील ते ॲज अ नॉलेज म्हणून घ्या. आणि त्यानंतर या तिघांची आपल्याला बेरीज करायची आणि आपण डब्ल्यूमध्ये शिफ्ट होणार आहोत की एक कमावणारं किंवा उत्पन्न मिळवणारी व्यक्ती आपण होणार आहोत. वॉट एव्हर काही करा, नोकरी करा, बिझनेस करा, प्रोफेशनमध्ये जा, कुठेही जा. की त्यावेळेला आपल्याला L+W लर्निंग आणि वर्किंग जे केलं आहे त्याचा वापर करून आपल्याला अर्निंग करायचं आहे त्याच्यानंतर, तर ते आपल्याला फार इझी होऊन जाणार आहे. तर कॉमर्समध्ये BComचं आपण चर्चा केली. प्रोफेशनलिझम म्हणाल तर आपण CA होऊ शकतो, CFS आहे, पुढे BMS आहे, BAS आहे, BBA आहे, लॉ आहे, बँकिंग सेक्टरमध्ये जाऊ शकतो, ऑडिट सेक्टरमध्ये जाऊ शकतो. हे सगळे बँकिंगचे अंडर पार्ट येतील. इन्शुरन्स आहे की अकाउंटिंगमध्ये तुम्ही स्पेशल काही करू शकता. भरपूर गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी आपण याच्यामध्ये करिअर करू शकतो. तर याच्यामध्ये होणार आहे काय, कॉमर्सचे माझं कॉमर्स असल्यामुळे थोडंसं बायस तुम्ही आता असं म्हणू शकता की या हिशोबामध्ये आपल्याला शिफ्ट होता येतं. ॲज अ नॉलेजेबल पर्सन म्हणा किंवा बाकीच्या 4 गोष्टी 4 ॲक्टिव्हिटी आपण करू शकतो कुठलाही ताणतणाव न घेता. व्यावसायिक शिक्षण मिळाल्यामुळे सगळ्यात जास्त फायदा आपल्याला या ग्रुपमध्येच होणार आहे. कुठलाही तणाव नसणार आहे, खर्चावर नियंत्रण होणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट काय की समजा ज्यांना अगदीच IQ ज्यांचा डेव्हलप झालेला नाही, IQ म्हणण्यापेक्षा अंडरस्टँडिंग क्वालिटी, IQ काय प्रत्येकाचा डेव्हलप झालेलाच असेल अशातला भाग नाही, अंडरस्टँडिंग क्वालिटी डेव्हलप होणं फार गरजेचं आहे.
तर त्याच्यामध्ये आर्ट्समध्ये गेल्यानंतर काय आहे किंवा म्हणतात की आर्ट्सला कोण विचारत नाही, असा काही भाग नाही आहे. मी अगोदरच सांगितलं की सगळ्या फील्डमध्ये सगळ्या स्कोपला आपल्याला विचारात घ्यायचं आहे, सगळ्या फील्डमधलं एक एक करून. तर आर्ट्समध्ये जास्त काय की तुम्हाला डिझायनिंग आहे, जर्नलायझिंग आहे, जर्नल राईट्स तुम्ही करू शकता, किंवा मास कम्युनिकेशन आहे, किंवा लॉ करू शकता. अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्या आजही मार्केटमध्ये त्याला डिमांड आहे. पण तसं म्हटलं तर जास्त डिमांड तुम्ही प्रॅक्टिकली विचार केलात तर कॉमर्समध्ये जे शिफ्टिंग म्हणतो ती आपल्याला एक बिझनेस एक पिढी दुसऱ्या पिढीला सेट करते, तो जर विचार केलात तर तो आज जास्त कॉमर्समध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्या हिशोबात अजूनही पालकांच्या शंका असतील की नाही पण माझे पाल्य म्हणतोच आहे की मला सायन्सलाच जायचं आहे, तर तिथे आपण कुठेतरी पालक म्हणून कमी पडतोय त्याला समजवायला. किंवा त्याला म्हणू फार फार तर काय होईल, 11वीत तुम्हाला शिफ्ट होता येतं, पण ते सगळेच कॉलेजेस देतात अशातला भाग नव्हे. मीडियमचा विषय येतो, परत मग कॉलेज शिफ्ट होत नाही, त्याची चुकीची माहिती, मग बोर्डाचे रूल्स आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, हे प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार आहे. हा पालक म्हणून आपण तर कुठेतरी कमी पडतो. त्या हिशोबात की आज कुठेतरी मी बघितलेलं की हॅमरिंग केलं जातं की तुला हाच सब्जेक्ट घ्यावा लागेल, असा बोर्डात कुठेही रूल नाही आहे, नियम नाही आहे. ही पहिली गोष्ट पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की 11वीमध्ये मी एखादा सब्जेक्ट निवडला तर तुम्ही 12वीमध्ये चेंज करू शकतो शाळेमध्ये ॲप्लिकेशन देऊन, तो माझ्या माहितीचा भाग झाला. त्याच्यासाठी आपण एक सजग पालक, सजग विद्यार्थी आणि जे कोणी आपले वरती मॉनिटरिंग करतायत त्या संबंधित शाळा, कॉलेज, संस्था यांच्याकडे पत्रव्यवहार करून त्याची नोंद घेणं फार गरजेचं आहे. नाहीतर ते आपल्या पाल्याच्या हिताच्या दृष्टीने फार काळजीचं होऊ शकतं. की जर एखाद्या पाल्याला आज मी काही ठिकाणी बघतोय की मग मीडियम कुठलं घेऊ, किंवा माझ्या पाल्याला एक आपल्या कुठेतरी गैरसमज पसरवला जातो की सेमी इंग्लिश नसेल तर पुढे तुला कोण विचारणार नाही.